Hello everyone, welcome to Marathi reading and listening practice session. It's 1st of April today, so wish you all a happy April Fool's Day. So I thought that let me read a news article about this April Fool's Day. It's an interesting article about the origin of this custom. So I will show you the article and please pause the video and see if you can read it. Okay, let's get started. 1 एप्रिलचा दिवस उजाडल्यानंतर अनेकांच्या व्हॉट्सॲपवर एप्रिल फूलचे मेसेज पाठवले जातात. अर्थात यात समोरच्याला मूर्ख बनवण्याचा हेतू असतो. परंतु 1 एप्रिललाच मूर्ख बनवण्याची प्रथा कुठून आली हे तुम्हाला माहीत आहे का? एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी मूर्ख का बनवलं जातं? तर त्याला कारणही तसंच आहे. एप्रिल फूल बनवण्याची प्रथा ही फ्रान्समधून उदयास आली आहे. 1582 मध्ये युरोपियनांना ज्युलियन दिनदर्शिकेऐवजी ग्रेगोरियन दिनदर्शिका वापरण्याचा सल्ला पोप ग्रेगरी यांनी दिला. परंतु ग्रेगोरियन दिनदर्शिकेत 1 एप्रिलपासून नव्हे तर 1 जानेवारीपासून नववर्षाला सुरुवात होत असल्याचं युरोपियनांना समजलं. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार 1 जानेवारीला सुरू होणारे नववर्ष अनेकांच्या पचनी पडले नाही आणि त्यातील काही जणांनी 1 एप्रिललाच नववर्षाची सुरुवात होत असल्याचं मानण्यास सुरुवात केली. त्यावर पोप ग्रेगरी यांनी एक योजना आखली. त्यांनी 1 एप्रिलला नववर्ष साजरे करणाऱ्यांना एप्रिल फूल म्हणण्यास सुरुवात केली. त्यानंतर याच दिवशी लोक एकमेकांना मूर्खात काढू लागले. कालांतरानं ही प्रथा युरोपमध्येही पसरली. जपान आणि जर्मनीमध्येही एप्रिल फूलचं लोण पसरलं. तसेच एप्रिल फूलची प्रथा स्कॉटलंडमध्ये 2 दिवस साजरी केली जाते. त्यामुळे आता भारतासह इतर देशातही 1 एप्रिलला फूल मूर्ख बनवलं जातं. तर फ्रान्समध्ये 1 एप्रिलच्या दिवसाला फिश डे असंही संबोधलं जातं. त्या दिवशी चिमुरडे कागदी मासे एकमेकांच्या पाठीवर चिकटवून 1 एप्रिलचा दिवस साजरा करतात. Now I will give you the high level translation and explain the difficult words or phrases here. 1 एप्रिलचा दिवस उजाडल्यानंतर. उजाडणे means sunrise. So after the sunrise of 1st April. So in short, after the beginning of 1st April when the day starts. अनेकांच्या व्हॉट्सॲपवर एप्रिल फूलचे मेसेज पाठवले जातात. So messages about April Fool are sent on WhatsApp of many. अर्थात यात समोरच्याला मूर्ख बनवण्याचा हेतू असतो. अर्थात is like obviously, needless to say. In this, the hetu is intention. Intention is to make the other person fool. परंतु 1 एप्रिललाच मूर्ख बनवण्याची प्रथा कुठून आली? कुठून आली is from where did it come? प्रथा is custom. So from where did this custom come to make other fools on 1st April? परंतु but why only on the 1st April?
हे तुम्हाला माहीत आहे का? डू यू नो? एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी ऑन द फर्स्ट डे ऑफ द एप्रिल मंथ इटसेल्फ मूर्ख का बनवलं जातं? वाय इज दिस डेट चोजन? टू मेक अदर्स फूल. तर त्याला कारणही तसंच आहे. तसंच इज दॅट वे. सो देर इज अ रिझन फॉर दॅट. एप्रिल फूल बनवण्याची प्रथा फ्रान्समधून उदयास आली आहे. उदय इज अगेन राईज. सो उदयास येणे इज अ फ्रेज विच इंडिकेट्स टू बिगिन, टू स्टार्ट, टू जनरेट. So April Fool, the custom of making someone April Fool was started in France. 1582 in the year 1582 युरोपियनांना टू युरोपियन पीपल जुलियन दिनदर्शिके ऐवजी, दिनदर्शिका मीन्स कॅलेंडर, ऐवजी मीन्स विदाउट. सो instead of Julian calendar, Pope Gregory asked to use Gregorian calendar. Salla is advice. So this word is wrongly written. It should be Pope. So Pope gave advice to use Gregorian calendar. परंतु ग्रेगोरियन दिनदर्शिकेत, but in the Gregorian calendar 1 एप्रिल पासून नव्हे, not from 1st April, but 1 जानेवारी पासून, फ्रॉम दी 1st जानेवारी, नववर्षाला सुरुवात होत असल्याचं, दॅट न्यू इयर वॉज बिगिनिंग फ्रॉम 1st जानेवारी, युरोपियनांना समजलं. युरोपियन पीपल गॉट टू नो अबाउट दॅट. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार 1 जानेवारीला सुरू होणारे नववर्ष अनेकांच्या पचनी पडले नाही. पचन मीन्स डायजेशन. सो पचनी पडणे इज लाईक टू डायजेस्ट. And the meaning is like someone really accepts a new thing. So pachani padle nahi, that nobody could digest the fact that the new year is now starting from 1st of January. So they were not ready to accept the new customs. त्यातील काही जणांनी 1 एप्रिललाच नववर्षाची सुरुवात होत असल्याचं मानण्यास सुरुवात केली. मानणे is to assume, to believe. मानण्यास सुरुवात केली, to start to believe. But some of them continued to believe that 1st April itself is the beginning of new year. त्यावर पोप ग्रेगरी यांनी एक योजना आखली. सो पोप ग्रेगरी मेड अ प्लॅन ऑन दिस. त्यांनी 1 एप्रिलला नववर्ष साजरे करणाऱ्यांना, सो ही डिसाइडेड दॅट नववर्ष साजरे करणाऱ्यांना, दोज हू सेलिब्रेट न्यू इयर ऑन 1st एप्रिल, लेट दे बी कॉल्ड ॲज एप्रिल फूल. एप्रिल फूल म्हणण्यास सुरुवात केली. सो ही स्टार्टेड कॉलिंग देम एप्रिल फूल. त्यानंतर याच दिवशी लोक एकमेकांना मूर्खात काढू लागले. त्यानंतर आफ्टर दॅट, याच दिवशी, ऑन दिस डे इटसेल्फ, people started making fool. मूर्खात काढणे is again making fool or calling someone fool, dumb. एकमेकांना, each other. So they started calling each other dumb or fool on this day. कालांतरानं, as time passed, ही प्रथा युरोपमध्येही पसरली. The custom spread in other parts of Europe. युरोपमध्येही पसरली. जपान आणि जर्मनीमध्येही एप्रिल फूलचं लोण पसरलं. लोण पसरणे इज अगेन अ फ्रेज विच इंडिकेट्स इट बिकेम व्हायरल. जपान आणि एप्रिलमध्येही एप्रिल फूलचं लोण पसरलं. सो दिस कस्टम बिकेम व्हायरल ऑर स्प्रेड इन जपान अँड जर्मनी ॲज वेल. तसेच एप्रिल फूलची प्रथा स्कॉटलंडमध्ये 2 दिवस साजरी केली जाते. 2 दिवस, 2 days. साजरी करणे, the phrase which means to celebrate. So in the Scotland, this custom of April Fool is celebrated for 2 days. त्यामुळे आता भारतासह इतर देशांतही, सह is with, so including India in this context, including India,
इन अदर कंट्रीज ऑल्सो 1 एप्रिलला फूल मूर्ख बनवलं जातं. पीपल आर मेड फूल ऑन 1st ऑफ एप्रिल. तर फ्रान्समध्ये 1 एप्रिलच्या दिवसाला फिश डे असंही संबोधलं जातं. संबोधले जाणे, द फ्रेज मीन्स टू बी कॉल्ड, टू बी गिवन नेम. So this day is also called as fish day in France. या दिवशी चिमुरडे कागदी मासे एकमेकांच्या पाठीवर चिकटवून, चिमुरडा means a small boy, a small girl, very young boy, young girl. So on this day children stick एकमेकांच्या पाठीवर, टू each other's back, कागदी मासे, paper fish. So children stick or paste paper fish on each other's back to celebrate the day of 1st April. So this is the history of 1st April as per this article. तुम्हाला हा लेख कसा वाटला? How did you feel about this reading and listening practice? What else will you like to have in this video session? Let me know. And please visit learnmarathivithkaushik.com to learn more about Marathi and Gujarati language. And also subscribe my YouTube channel so that you will keep getting notification about new videos of reading and listening practice. Thank you. Bye. And happy April Fool's Day once again.